ही गोष्ट त्या वेळेसची आहे, ज्या वेळेस मी 3 वर्ष बाहेर जॉब करून घरी आलो होतो. त्या 3 वर्षात 4 या 5दाच घरी आलो होतो. आता खूप चांगले वाटत होते, कारण आता मला जास्त काम करायचे नव्हते आणि मला घरी बसूनच काम होते. घरी आलो, दुसऱ्या दिवशी मित्रांना भेटायला गेलो. खूप मजा केली. आई बाबा पण खूप खुश होते. असेच 15 दिवस निघून गेले. काही समजलेच नाही. आई म्हणाली, तुझ्या काकाचा कॉल आला होता, त्यांनी तुला बोलवलं आहे. त्याच्या रिटायरमेंट पार्टीमध्ये पण तू आला नव्हता. ते तुझी खूप आठवण करत आहे. मी म्हणालो, ठीक आहे, त्यांना सांग मी येतो म्हणून. 2-3 दिवसांनी मी काकाकडे पोहोचलो. काका काकू हे दोनच लोक घरी राहत होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे लग्न झाले आहे, मुलगी आपल्या घरी आहे आणि मुलगा दुसऱ्या शहरात जॉब करत आहे. काकाची जॉब होती, आता त्यांनी काही महिन्यापूर्वी रिटायरमेंट झाले आहे. मी घरी गेलो तर काका काकूने माझे स्वागत केले. काकू म्हणाल्या, खूप मोठा झाला तू. नंतर मला पाणी दिले आणि चहा बनवला. त्या दिवशी आम्ही खूप गप्पा गोष्टी केल्या. रात्री पण जेवण झाल्यावर आम्ही खूप वेळ बोलत राहिलो. मी आलो तर काका काकू खूप खुश होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दाराची बेल वाजली. काकांनी दार उघडले आणि एक बाई आली. ती काम करणारी होती. तिची हाईट जास्त नव्हती, पण पाहायला सुंदर होती. मी तिच्याकडे पाहत होतो. तिची पण नजर माझ्याकडे पडली. काकांनी माझी ओळख करून दिली आणि सांगितले, ही आपल्या घरी काम करणारी नसून एक घरची सदस्य आहे असे समज. मी पण तिला हसून नमस्कार केला आणि तिने पण छोटी स्माईल दिली. यायची, आपले कामे करायची आणि काका काकू सोबत बोलून निघून जायची. ती माझ्या सोबत बोलत नव्हती आणि मी पण तिच्या सोबत बोलत नव्हतो. असेच काही दिवस निघून गेले. एक दिवस काका आणि काकू बँकेत गेले होते. तिला म्हणालो, तुमचे नाव काय आहे? तर म्हणाली, जयश्री आहे माझे नाव. मी तिला चहा करायला सांगितला. चहा पिताना मी तिला म्हणालो, तू खूप छान चहा बनवला. त्यानंतर मी रोज जयश्रीकडून करून चहा बनवून घेऊ लागलो आणि थोडं बोलू पण लागलो. मी एकदा तिला विचारले, तुझा नवरा काय करतो? ती म्हणाली, माझा माणूस एका गोदामात काम करतो. मी म्हणालो, तो किती तास काम करतो? ती म्हणाली, 10 तास लागतात आणि काही वेळा त्यांना डबल पण ड्युटी करावी लागते. मी म्हणालो, तुला किती मुले आहेत? तिने उत्तर दिले, मला फक्त 5 वर्षांची एक मुलगी आहे. मी विचारले, मग तुम्ही तिला घरी एकटे सोडता का? ती म्हणाली, नाही, माझी एक म्हातारी सासू आहे, ती तिची काळजी घेते. मी विचारले, तुम्ही किती घरात काम करता? ती म्हणाली, सर, तुमच्या घरात आणि एक बाजूच्या घरात काम करते. मी पुन्हा विचारले, तुमचा बरोबर सांभाळ होतो का एवढ्या कामात? हो होते पण, आणि चूप बसली. मी म्हणालो, पण काय? ती म्हणाली, माझा माणूस दारूवर खूप पैसा वाया घालवतो. मी म्हणालो, ठीक आहे, काही हरकत नाही. तुमची इच्छा असल्यास मी तुम्हाला मदत करू शकतो. तिने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. ती म्हणाली, तुम्ही काय म्हणत आहे? मला समजले नाही. मी म्हणालो, अहो, म्हणजे तुम्ही तुमच्या माणसाला माझ्याकडे घेऊन या, मी त्याला समजावून सांगेन. ती म्हणाली, ठीक आहे सर. असे म्हणत तिने एक दीर्घ श्वास घेतला. अशा रीतीने आमच्यातील हा संवाद बराच वेळ चालू राहिला आणि हळूहळू शब्दांच्या मदतीने मी जयश्रीचा संकोच कमी करण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी मी खोडकर स्वरात म्हणालो, तुझा माणूस वेडा असावा. इतकी सुंदर बायको असूनही तो दारू पितो. मित्रांनो, स्त्रिया खूप हुशार असतात. तिला कदाचित माझा संकेत समजला असेल, पण तिने तिच्या नाराजीची थोडीशीही जाणीव होऊ दिली नाही. आम्ही खूप दिवस झाले एकमेकांसोबत बोलत होतो, त्यामुळे आता आम्ही मनमोकळेपणाने बोलत होतो. मला तर ते आवडू लागली होती. मी तिला विचारले, आता तुझ्या घरचे सर्व ठीक आहे ना, की अजून दारूच पितो तुझा नवरा? तर म्हणाली, जसे आहे तसेच आहे, तो काही सुधरत नाही. मी म्हणालो, जाऊ दे, कधीतरी सुधरेल. तर म्हणाली, सर, मला नाही वाटत तो सुधरेल म्हणून. मी पुन्हा म्हणालो, तुझ्यासारखे बायको मिळायला किती नशीब लागते. ती माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, हो साहेब, ज्याला कळते त्यालाच समजते. पण माझ्या नवऱ्याला हे कधीच समजले नाही. मग मी हळूच स्वरात म्हणालो, मला तर समजले ना. तर ते वेगळ्याच नजरेने माझ्याकडे बघत होती.
कदाचित तिलाही समजले होते माझ्या मनातल्या गोष्टी, आणि तिचे पण माझ्याबद्दल काही विचार बदलू लागले होते. एक दिवस काकू म्हणाले, आता तू आहे ना, म्हणून आम्ही 2-3 दिवसांसाठी बाहेर जाऊन येतो. खूप दिवस झाले आम्ही कुठे गेलोच नाही. मी म्हणालो ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी काकू गेले आणि काही वेळाने जयश्री घरात आली. मी तिला सांगितले, काकू बाहेर गेले आहे म्हणून. तिने ठीक आहे म्हणाली आणि आपले काम सुरू केले. इतके दिवस बोलून झाल्यावर आता आम्ही दोघंही एकमेकांबद्दल खूप मोकळे झालो होतो आणि तिचा माझ्यावर विश्वास बसला होता. आज मी पुढाकार घेतला नाही तर प्रकरण माझ्या हातातून निसटून जाईल. मग मी विचार केला की मी पुढाकार कसा घ्यावा. मग मनात विचार आला की कामात मदत करावी. मी तिला म्हणालो, अगोदर तू चहा बनव आणि 2 कप चहा घेऊन ये. ती चहा घेऊन आली आणि खाली बसली. मी म्हणालो, खाली कशाला बसली, वरती बस. आणि तिला म्हणू लागलो, आज तुला मी कामात मदत करेल, कारण काकू नाही आहे तर मला तुला कामात मदत करता येईल. ती म्हणाली, नाही सर, मी आपली कामे करते. मी म्हणालो, आज तुझ्या कामात मी मदत करेल. तू खूप कामे करते, इथे आणि घरी पण करते, म्हणून तुला पण आराम मिळायला नको का? ती हसून म्हणाली, किती काळजी आहे तुम्हाला माझी. मी पण तिच्याकडे बघून म्हणालो, तू आहेच काळजी करण्यासारखी. ती माझ्याकडे पाहून हसली. आता तिला मी कामात मदत करत होतो आणि माझा स्पर्श तिला होत होता. असेच आम्ही काम केले. त्या दिवशी तिला म्हणालो, आज 2 ताट वाढ, आपण सोबत जेवण करू. ती ठीक आहे म्हणाली आणि आम्ही जेवण करू लागलो. जेवण करता करता ती म्हणाली, साहेब तुम्ही खरंच खूप चांगले आहे. किती काळजी आहे तुम्हाला माझी. नाही तर मी एक काम करणारी आहे. आणि माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले की तू काम करणारी नसून माझ्या जवळची आहे. हे ऐकल्यावर ती माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, काय बोलले सर तुम्ही? मी म्हणालो, जे तू ऐकले तेच. आता ती समजली होती माझ्या मनात काय आहे म्हणून. त्यानंतर आमचे जेवण झाले आणि आम्ही बसलो. आता मी एकदम जवळ आणि बोलू लागलो. ती पण माझ्या गोष्टी ऐकत होती आणि मला उत्तर देत होती. आता आम्ही जसे एकमेकाचे आहोत असे बोलत होतो आणि अजून जवळ. आणि म्हणालो, आता जा तू, आपण उद्या बोलू. खूप वेळ झाला आहे. तिने फार चांगल्या प्रकारे हसून मला ठीक आहे सर म्हणाली. आता मी खूप आनंदात होतो आणि ती पण, कारण कदाचित तिला खूप दिवसांनी कोणीतरी तिच्यावर मनातला समजणाऱ्या मिळाला होता. दुसऱ्या दिवशी ती आली. ती खूपच आनंदात दिसत होती. आल्याबरोबर तिने माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, सर चहा ठेवते, मस्त पिऊ आपण. मी म्हणालो, ठीक आहे. आता तर तुला माझ्या मनातलं सर्व समजते. ती म्हणाली, हो ना, आता एवढे दिवस झाले आपण बोलतो तर समजणार नाही का? मी म्हणालो, अजून काय आहे माझ्या मनात सांग. ती एक नाजूकशी स्माईल दिली आणि म्हणाली, मला नाही माहिती. पण ती समजून गेली होती काय आहे माझ्या मनात. तिने चहा आणला आणि माझ्या जवळ बसली. मी म्हणालो, चला तर आपण सोबत कामे करू. आम्ही सोबत कामे केले. जेवण पण बनवले. आम्ही सोबत जेवण केले. जेवण झालं, तिने सर्व आवरलं आणि माझ्या जवळ येऊन बसली. आता तर मला खूप आनंद होत होता. मी म्हणालो, सांग ना काय आहे माझ्या मनात. तर ती हसली. मी एकदम जवळ आणि मी तिच्याकडे पाहिले तर तिचे डोळे बंद होते आणि चेहऱ्यावर एक सुंदर हास्य होते. आता आम्ही त्या रंगीत युगात रमत होतो. त्या वेळेचा आनंद आम्हाला खूपच होत होता आणि तिला तर त्या आनंदाचे जणू वाटत होती, कारण तिथे चेहऱ्यावर रंगीन दुनियाचा आनंद दिसत होता आणि आम्ही त्या वेळेचा पुरेपूर फायदा घेत होतो. आणि काही कालांतराने आम्ही चूक झालो. नंतर मी म्हणालो, अजून एकदा चहा बनवते का? ती हसली आणि म्हणाली, हो बनवते ना. खूप दिवसांनी मला तुम्ही हा चहाचा गोडवा आधीच दिला आहे. आम्ही चहा पिला. जाताना मी तिला काही पैसे काढले आणि तिच्या हातात दिले. ती नाही म्हणत होते. मी म्हणालो, हे पैसे घे, तुझ्या कामात येतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काकू आले. आम्ही आता हसून एकमेकांसोबत बोलत होतो, पण आम्ही कोणाला कळू दिले नव्हते. नंतर जाताना मी तिला अजून मदत केली आणि म्हणालो, तुला कसली मदत लागली तर मला फोन कर. मी तिला माझा नंबर पण दिला. आता कधी कधी मला ती फोन करते आणि आपले आणि काकू बद्दल सांगते. मी म्हणालो, त्यांचे काळजी घेत जा.
आणि वेळोवेळी मी तिची मदत करत राहतो. मित्रांनो, अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.